कुछ ख्वाब अधूरे, कुछ रेत सी यादें, कुछ एहसास, कुछ लम्हे, कुछ बादल, कुछ बारिशें, कुछ चाशनी से जज्बात, कुछ तीखे पुराने स्वाद, कुछ एहसास, कुछ लम्हे, कुछ बादल, कहीं बारिशें, कुछ चाशनी। हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे 1 मार्च, प्रीतीचा वाढदिवस। आज माझा प्रीतीश 16 वर्षांचा झाला। तर त्याला स्वतःलाच हे बिलीव्ह होत नाहीये की तो म्हणतोय मम्मी नाही, मी इतका मोठा नाही झालेलो, मला 16वं लागलं। तर 16वं नाही 17वं लागलं। 17व्या वर्षामध्ये तो प्रवेश करतोय, पदार्पण करतोय। आणि माझ्याही आईपणाचा आज वाढदिवस आहे, म्हणून मी अशी छान तयार झालीये। खरं तर हा केशरी कलरचा ड्रेस मी बाप्पाला जातीये आणि त्याच्यासाठीच घातलाय। मी खास ठेवला होता खरं तर की माझ्या वाढदिवसा दिवशी दगडूशेठला सकाळी जायचं किंवा प्रीतीच्या बर्थडे दिवशी दगडूशेठला जायचं आणि मग हा ड्रेस घालायचा, हा बाप्पाला जातानाच घालायचा असं मी ठरवलं होतं। पण झालं असं की कालची जी काही पार्टी झाली, रात्री यायला 1 झाला, रात्रीचा झोपायला 1:30 वाजले, तर त्यामुळे उठायला अर्थातच लेट झालंय। आणि बर्थडे बॉयचं म्हणणं असं होतं की लवकर उठवू नका प्लीज मला। तर 10 वाजता उठलाय, केस कट करून आला मस्तपैकी, आता आवरतोय आणि आम्ही आता निघतोय चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरामध्ये। तर हे मंदिर इतक्या जवळ आम्ही राहतोय पण अजूनही पाहिलेलं नाहीये, तर तेच बघायला आम्ही निघालोय। चला पुन्हा एकदा हा ड्रेस कसा आहे हे मी दाखवते तुम्हाला। तसं तर ऑलरेडी मी एकदा हा जेव्हा नवीन घेतला तेव्हा मी शेअर केला होता ब्लॉगमधून। बघा खूप सारा घेर आहे या ड्रेसला आणि खरंच सुंदर आहे। कपडा अगदी स्मूथ कॉटनचा छान आहे। कलर तर तुम्ही बघूच शकता, खूपच सुंदर आणि तो मला छानही दिसतोय असं मला वाटतंय। तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस नक्की कॉमेंट करून सांगा। आणि हो, पहिल्यांदा अगदी व्यवस्थित तयार होऊन घातला होता म्हणून तुम्हाला दाखवण्याचा मोह मला इथे आवरता आलेला नाही। गणपती बाप्पा मोरया। चला मोरया गोसावी मंदिरात निघालोय आपण बाप्पाला भेटायला। बर्थडे कोणाचा, नटलंय कोण? तर आईपणाचा वाढदिवस हा असतोच ना। आणि प्रीतीचा जन्म हा रात्रीच आहे, तर प्रीती तुझा बर्थडे लवकर सुरू होतो। मोरया गोसावीला येतीये पण मी अश्लेषाला मेसेज नाही केला। सॉरी अश्लेषा, मी तुला नाही सांगू शकत कारण खूप गडबड आहे, येऊन मला खूप सारा स्वयंपाक करायचंय। आपण नक्कीच भेटू। आणि हो, तू माझा बर्थडे सेलिब्रेट करणार होतीस, तू मला इतके छान मेसेज केले की ताई तू एल्प्रोला आली होतीस तर तू का नाही सांगितलं, आम्ही आलो असतो तुला भेटायला। पण सॉरी अश्लेषा, मी आजही नाही सांगू शकत आहे तुला, पण आपण नक्की भेटू प्लॅन करून। मी सगळ्यांनाच असं म्हणते पण देव जाणे मी कधी भेटणार आहे। अहो हसतायत, कारण कसं माहितीये आज ना कल्पनाची फॅमिली, प्रियाची फॅमिली, माझ्याच वाढदिवसाला ते लोक येणार होते आणि त्यांना मी सांगितलं की नको आपण प्रीतीचा बर्थडे सेलिब्रेट करू, जो खूप वर्षांपासून झाला नाही सेलिब्रेट। आणि लकीली काल रात्रीच 12 वाजता त्याचं सेलिब्रेशन सुद्धा झालं, तुम्ही पाहिलं कालच्या ब्लॉगमध्ये। तर येऊन त्याची सगळी तयारी करायची आहे। आणि चला मग बघूया मोरया गोसावीचं मंदिर कसं आहे। चिंचवड गावामध्ये हे मंदिर आहे आणि थँक्यू सो मच अश्लेषा की तुझ्यामुळं इतकं सुंदर मंदिर बघायला मिळालं। एकदा एका पावसाळ्यात चतुर्थीला सर्व नद्या ओलांडून चिखल तुडवत श्री मोरया गोसावी महाराज मोरगावला पोहोचले, पण मंदिराचे दरवाजे बंद करून पुजारी ऑलरेडी निघून गेले होते। खूप प्रयत्न करूनही मी माझ्या लाडक्या मयुरेश्वराला पाहू शकत नाही, या वस्तुस्थितीमुळे महाराज दुःखी झाले। श्री मोरया गोसावी महाराज डोळ्यात अश्रू घेऊन तारतीच्या झाडाखाली, म्हणजेच एक काटेरी वृक्ष असतो त्याच्याखाली बसले आणि मोठ्या दुःखाने त्यांनी मयुरेश्वराची स्तुती केली। तुझी या भेटीची बहु आस रे मोरया, देखिता बहुत झाले दिवस रे मोरया। म्हणजे मी तुम्हाला मयुरेश्वर भेटण्याची आशा करतो, मी तुम्हाला पाहून बराच काळ लोटला आहे। या महाराजांच्या आव्हानाने मयुरेश्वर प्रसन्न झाले आणि मोरया गोसावी महाराजांच्या समोर ते प्रगट झाले। ते म्हणाले, मला न पाहिल्याबद्दल तू दुःख का सहन करत आहेस? तुझ्यात आणि माझ्यात असा काय फरक आहे? आम्ही म्हणजे आपण दोघं एक आहोत। अरे प्रिय भक्ता, तू आता वयस्कर झाला आहेस, आता मोरगावला जाण्याची तुला गरज नाही, कारण मी तुझ्यासोबत चिंचवडला येत आहे। मग अहो मस्तानी खाणार आहे, पण ही सुजाताची मस्तानी नाहीये। कालचं खाऊन पोट बिघडलंय प्रीतीचं।
तरी खायचं आहे बाहेरचं. पण खाण्याऐवजी पिण्यासाठी आलोय आम्ही. तर मस्तानी मंदिराच्या जवळच एक मस्तानीचं शॉप आहे, तिथे आहोत. बघा, तर असा बड्डे सुरू आहे. घरी गेल्या गेल्या मला कामाला सुरुवात करायची. दुपारचे 2:30 वाजतायत आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. काय काय बनवतीये तर 2.5 kg चिकन आणलं आहे. काल पनीर बनवलं आहे, तुम्ही पाहिलं तर. पनीरची भाजी, चिकनची भाजी, मसाला पापड, चपाती, भाकरी, जिरा राईस, कोशिंबीर किंवा मग कांदा आणि टोमॅटो चिरून त्याला ते लाल तिखट मीठ लावून ठेवायला. तर सुरुवात करते आहे. स्टँड घेऊन निघाली आहे. 2:30 वाजतायत. 5:30 पर्यंतचं माझं टार्गेट आहे. चला बघूया. हा पावडर मसालासुद्धा मी कालच बनवून ठेवू शकले असते, पण का माझ्या डोक्यात आलं नाही काय माहिती. कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टी ना लक्षात नाहीत येत. तर चला मी सुरुवात केली आहे. आणि हो, पहिल्यांदाच 2.5 किलोचं चिकन एक साथ बनवते आहे. आणि 11 ते 12 लोकांचा स्वयंपाक मी आज बनवते आहे, आणि तेही एकटी. आता एकटी नाही म्हणता येणार, कारण माझ्या हाताखाली आहो आहेतच. तर सुरुवात करते मी. चिकनला आहोनी आणून व्यवस्थित त्याला कांदा, लसूण, मीठ लावून ठेवून दिलं होतं आणि लिंबूही. तर आता मी डायरेक्ट फोडणी घालते आहे. पहिल्यांदा शिजवून घ्यायचं, पुन्हा वेगळी वेगळी फोडणी घालायचं, सुखं वेगळं पातळ वेगळं, असं काही आज करणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे खूप सारे मेनू बनवायचे आहेत आणि वेळ तसा फारच कमी आहे. म्हणून एका साईडला हा नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि एका साईडला ट्रायप्लायचा टोप ठेवला आहे. आणि या दोन्हीमध्ये आता हाफ करून ते 2.5 किलोचं चिकन मी शिजवणार, आणि तेही डायरेक्ट फोडणी घालून. बऱ्यापैकी शॉर्टकट मारला आहे मी इकडे या भाजीचा. तुम्ही बघू शकता की तेलामध्ये लसूण आणि अद्रक टाकलं अगोदर दोन्हीकडे, नंतर कांदा. हा कांदा मी काल चिरून ठेवला आहे, म्हणून हे इतकं सारं चॉपिंग करायची माझी जी काही वेळ होती आजची ती वाचली आहे. खरं तर फूड प्रोसेसरची मला आज खूप आठवण झाली की मी टाळती फूड प्रोसेसर घ्यायचा, पण अशा वेळेला असताना तर खूपच कामाला आला असता. तर बघते मी लवकरच घेईन आता फूड प्रोसेसर. आणि त्याच कांद्यावरती तो थोडासा भाजल्यानंतर टोमॅटो टाकला आणि पहिल्यांदाच हे अशा पद्धतीनं दोन्ही साईडला फोडणी घालते आहे. आता काही कमी जास्ती झालं तर माहिती नाही. सुखं खोबरं जसं की आमच्या गावाकडे चिकन मटणाला वापरतात, म्हणून मीही वापरलं. आणि हा पावडर मसाला जो बारीक करून ठेवला सुरुवातीलाच, तर तोही छानपैकी व्यवस्थित टाकून घेतला. आणि यातलाच थोडासा पावडर मसाला मी पनीरच्या भाजीसाठी सुद्धा ठेवला होता. आज चिकनना डायरेक्ट शिजवतीये, त्यामुळं सुरुवातीला बिना पाण्याचं दह्यामध्ये आणि कांदा टोमॅटोच्या पाण्यामध्ये शिजवणार आहे. म्हणजेच ते पीस आहेत ना चिकनचे, ते रबरासारखे होत नाहीत, प्रॉपर असे सॉफ्ट असे शिजले जातात. आज पहिल्यांदाच 1 टाईम सगळे माझे बर्नर गॅसची सुरू होते, अगदी 3च्या 3. तर चिकन बनवून झालं आहे, तुम्ही पाहिलं. त्यानंतर ते शिजते तोपर्यंत हे सारं कट करून घेतलं होतं मी. कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर. कणिक तर ऑलरेडीच मळलेली होती सकाळीच. 5:30चं टार्गेट होतं माझं सगळ्या स्वयंपाक करायचा. बरोबर 5:30 झाले. दाखवा. पण स्वयंपाक सगळा झालेला नाही, तर भाकरी बाकी आहेत फक्त. 15 चपाती केल्या होत्या मी आणि 10 भाकरी. तर सगळा स्वयंपाक करून किचन ओटा वगैरे अगदी स्वच्छ क्लीन करून त्यानंतर मी आता माझं आवरायला आली आहे. आणि 5:30चं मी टार्गेट ठेवलं होतं, पण 6:30 वाजले, म्हणजे 1 तास मला जास्त लागला हे सगळं आवरण्यासाठी. आणि मी नंतर ही अशा पद्धतीनं रेडी झाली आहे. खरं तर मी सकाळचाच ड्रेस घालणार होते, पण म्हटलं नको, त्याला खूप सारा घेर आहे, कुठे चिकनच्या आमटीत वगैरे ड्रेस गेला तर काय करायचं, म्हणून मग मी हा असा ड्रेस घातला, तोही नवीनच आहे. तर चला दाखवते मी तयारी काय काय केली आहे. पापड भाजून ठेवलेत, 10-11 पापड भाजलेत मसाला पापडसाठी. आणि चॉपिंग तर कालच केलेलं आहे, तुम्ही पाहिलं. आणि या भाकरी तर 10 भाकरी आणि 15 चपाती, की पुरणार आहेत की नाही माहिती नाही, पण अंदाजाने मी केलं आहे हे सगळं. इथे हे चिकन आहे 2 भांड्यांमध्ये, अशा पद्धतीने छानसं त्याला कट आलेला आहे, कलर आलेला आहे. आणि ही पनीरची भाजी. आणि कुकरमध्ये जिरा राईस आहे. कोथिंबीर ही पापडवरती टाकण्यासाठी चिरून सुद्धा ठेवली आहे. केक आलेले आहेत. Hello. Hi. Hi. She said she will be like you only. Okay. ही आहे प्रियाची मैत्रीण श्यामल. ही आहे श्यामल. श्यामल जी मुंबईवरून आलीये खास आमच्या बर्थडे साठी.
आणि हे बघा इकडे आहे प्रिया. कधीच आम्ही वाट बघतोय. बस ना बस ना. हा क्या त्याचा बर्थडे आहे. तिचा बर्थडे 8 दिवस पहिले झाला. ओके मला वाटतं हिचा बर्थडे आहे. याचा birthday. याचा birthday, ओके हॅपी बर्थडे. अगं मी त्यांना माझ्या बर्थडेला येऊ नका म्हणून सांगितलं. एकदम दाबले. ओके इट्स ओके ना. 10वीत एक्झाम इतके कोणती मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी नाहीये पण आमच्यासाठी आहे की रे पार्थ. इतकं काही नसते का एवढं नाही द्यायचं. तिचा बर्थडे दुसऱ्या दिवशी. आत्ता तुम्ही जिला भेटलात श्यामल, ती प्रियाची मैत्रीण आहे आणि तिचं काम होतं मुंबईला काही, म्हणून ती आली होती आणि त्यानंतर प्रियाला भेटण्यासाठी पुण्याला आली होती. तर आमच्याकडे आज बड्डेसाठी आली आणि इतकं छान वाटलं तिला भेटून. असं वाटलंच नाही की ती पहिल्यांदा भेटते आम्हाला. नक्की बर्थडे कोणाचे आहे? हो ना? मस्त मस्त. नाही नमस्कार कर बाळा, नमस्कार कर. केला? प्रत्येक वर्षी प्रीतीचा बड्डे ना एक्झाम पिरियडमध्येच यायचा. लहान असताना सेलिब्रेशन झालं होतं पण 7वी 8वी नंतर त्याचं असं सेलिब्रेशन झालंच नव्हतं. आणि का माहिती का, पण त्याला हे आवडतच नाही सध्या. काय होतं की नाही म्हणतो नको, कोणाला बोलवायचं नाही, हे असं सेलिब्रेशन नको. पण यावर्षी मी ठरवलं होतं की नाही झालंच पाहिजे. आणि हे बघा 5 जणी झालो आम्ही ओवाळायला. प्रत्येकीनं तिच्या तिच्या पद्धतीनं छानपैकी ओवाळलेलं आहे. साधना मी केक आणलाय आणि थँक्यू सो मच. हा चल फायनल मी केक कट करतेय आणि माझा बर्थडे सेलिब्रेट करतेय. चला. थँक्यू सो मच साधना की इतकं काही केलंस तू माझ्यासाठी. खरंच खूप कधी ना हे असं तुम्हा लोकांचं प्रेम बघून अगदी भरून येतं. आणि तुझं इतक्या वेळा नाव काढलं गेलं की प्रियानं हॅपी बर्थडे साधना म्हणत होती. म्हणून इथे आम्ही ना इतकं ना हसत होतो आणि तिला विचारत होतो की नक्की बड्डे कोणाचं आहे म्हणून. तर तिने ना माझ्यासोबत तुझासुद्धा बड्डे केला आहे बरं का साधना. आणि छान वाटलं सगळ्यांना की इतकं प्रेम सारं तुम्ही दाखवताय. आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही इतका सारा शुभेच्छांचा वर्षाव केला माझ्यावरती, प्रीतीशवरती आणि ओव्हरऑल आमच्या सगळ्याच फॅमिलीवरती. तर असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. लव्ह यू. कल्पना आणि प्रियाकडून सुद्धा हे सरप्राईजच होतं. आहोंना त्या दोघींनी कॉन्टॅक्ट केला होता आणि फोटोज घेतले होते. तुम्ही माझं घर जर का बारकाईने पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये अजून कुठेही फोटो फ्रेम्स मी बनवलेले नाहीत. बनवायचे म्हणत राहून गेले. आहोंच्याकडून त्यांनी फोटोज मागून घेतले आणि त्यामधले हे 2 फोटो तिने सिलेक्ट केले जे माझे खरंच खूप फेवरेट आहेत. सुंदर सुंदर. एलईडी थोडे याच्यात ब्राईट आहेत. यात पोराला ठेवला. ते कसं पोराचं गिफ्ट वेगळं. आपण प्रतीश कधीतरी तिघांचा पण ऑर्डर करू. नक्की. थँक्यू. तू बस बरं आता. नको बस. देते मी म्हणून. चिकन कसं झालंय? अजून टेस्ट नाही केला. नंबर झाला 1 नंबर. खाल्लंय का? खाल्लंय खरंच चिकन 1 नंबर झालं. बघा जरा तरी टाकू का तिकडे. आणि हिला बिचारीला काम लावलंय. जरा तरी टाकू का तिकडे म्हटलं. तिला नको. तुम्हाला देऊ दादा. एक पण बघ ना ग, देवानं कशी ना माझी काळजी घेतलीये. माझ्या ह्या 2 मैत्रिणी अशा आहेत की जे चिकन खात नाहीत. त्यांनी मला असं वाढू लागायला मदत केली असती तर बरोबर चिकन खाणारी मैत्रीण आली आज. आम्ही चपाती वगैरे दिली. पण तिने बघ ना कसं मेन काम केलंय चालू. हा अगदी महत्वाचं. अशा पद्धतीनं अगदी छान असा हा दिवस गेलेला आहे. चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.